Good morning, student. Today we will discuss about the voltmeter, which is the one of the application of the moving coil galvanometer. त्याचा प्रश्न असा असेल, एक्सप्लेन हाऊ ए मूव्हिंग कॉइल galvanometer इज कन्व्हर्टेड इनटू ए व्होल्टमीटर, डिराइव्ह द नेसेसरी फॉर्म्युला. बघा, आकृती एक्सप्लेन केलेलीच आहे मुलांना. सर्किट डायग्राम मी आधीच्या तासामध्ये पुन्हा एकदा सांगते. हा एक्स हा हाय रेजिस्टन्स आहे, जी गॅल्व्हनोमीटर आहे, ज्याचा रेजिस्टन्स एक्स जी आहे. जेव्हा हा रेजिस्टन्सला गॅल्व्हनोमीटर आणि हा रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडतो, त्यावेळेस हे सर्किट ऍक्ट ॲज ए व्होल्टमीटर. व्हेन वी विल कनेक्ट ए गॅल्व्हनोमीटर or a high resistance in a series, then this circuit is act as a voltmeter. ठीक. A moving coil galvanometer is a converted into voltmeter by increasing its effective resistance by connecting a high resistance X in the series with the galvanometer as shown in figure 1.2. 1.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे हा रेजिस्टन्सला आपण गॅल्व्हनोमीटरशी सिरीजमध्ये जोडल्यावर जे काही सर्किट निर्माण होईल ते म्हणजे इट इज ए व्होल्टमीटर. ठीक आहे. द सिरीज रेजिस्टन्स इज ऑल्सो युजफुल फॉर चेंजिंग द रेंज ऑफ एनी गिव्हन व्होल्टमीटर. सिरीज रेजिस्टन्स इज ऑल्सो म्हणजे रेजिस्टन्स जो आहे सिरीजमध्ये जोडलेला तो आपल्याला व्होल्टमीटरची रेंज चेंज करण्यासाठी उपयोगाला येतो. त्याच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या मॅग्निट्यूडवर व्होल्टमीटरच्या रेंज अवलंबून असते. ठीक आहे. आता कॅपिटल जी म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर. आय जी इज द करंट फॉर द फुल स्केल डिफ्लेक्शन. व्ही म्हणजे काय, मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स टू बी मेजर, जे आपल्याला मेजर करायचे आहे. एक्स इज द हाय रेजिस्टन्स. In the series combination, the total potential V gets divided across the galvanometer and the resistance X. ठीक आहे. या नियमानुसार टोटल पोटेन्शियल जे आहे ह्या सर्किट मधलं ते काय आहे, V आहे, आणि ते डिवाइड कशामध्ये केला जाईल, 2 मध्ये ह्या. ठीक आहे. दिस इज द Ig into G इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द galvanometer. Ig into X is the potential difference across high resistance according to Ohm's law. ठीक आहे. म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळाला V is equal to Ig into G plus Ig into X. Ig कॉमन काढूया म्हणजे V is equal to Ig in bracket X plus X, G plus X. Vg upon I is equal to, हा Ig गुणाकारामधला भागाकार घेतला, V upon Ig is equal to G plus X. X ची किंमत काढायची म्हणून X is equal to V upon Ig वजा G. This is the formula for the required value of series resistance. किंवा X ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला V ची, Ig ची आणि G ची किंमत जर माहीत असेल तर आपल्याला X ची किंमत काढता येते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण व्होल्टमीटर आणि ॲमीटर हे दोन्ही बघितलेलं आहे. त्याचा डिफरन्स आपण मुलांना इथं बघूया. प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये, डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. बघा, ॲमीटर ना आपण काय मोजतो, करंट मोजतो. व्होल्टमीटर ना आपण काय मोजतो, पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. ॲमीटर आपल्याला दुसऱ्या सर्किटमध्ये करंट मोजण्यासाठी सिरीजमध्ये जोडावा लागतो, पण व्होल्टमीटर दुसऱ्या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी पॅरललमध्ये जोडावा लागतो. ठीक आहे. ॲमीटर म्हणजे काय, इट इज अ एमसीजी विथ लो रेजिस्टन्स. व्होल्टमीटर म्हणजे काय, इट इज अ एमसीजी विथ द हाय रेजिस्टन्स. ॲमीटरमध्ये स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर. जर जास्तीत जास्त करंट मेजर करायचं असेल तर आपल्याला शंट हा काय लावावा लागतो, त्याच्यामध्ये असणारा जो रेजिस्टन्स आहे जोडतो आपण जे सिरीजमध्ये, तो काय लावावा लागतो, कमी लावावा लागतो, छोट्या मॅग्निट्यूडचा. लार्जर इज द रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर. जर लार्जर रेजिस्टन्स लावला व्होल्टमीटरमध्ये तर जास्तीत जास्त पोटेन्शियल डिफरन्स आपण दुसऱ्या सर्किटमधला मोजू शकतो. ठीक आहे. द रेजिस्टन्स ऑफ द ॲमीटर इज गिव्हन बाय a formula Ra is equal to Sg upon S plus G into G by also is equal to G by M. Resistance of voltmeter is given by Rv is equal to G plus X is equal to G into Nv. अशा प्रकारे हे 5 पॉईंट आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सांगतात. हे बघून घ्या. ठीक आहे. तर आता व्होल्टमीटरवरचा एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण घेऊया. एक्झाम्पल, galvanometer has a resistance of 25 ohm and its full scale deflection
deflection current is 25 microampere. What is the resistance should be it added to have a range of 0 to 10 volt. ठीक आहे. आपल्याला आय जीची किंमत दिली आहे 25 मायक्रोएम्पियर. कन्व्हर्जन असेल 25 × 10⁻6 एम्पियर. V इज इक्वल टू 10 व्होल्ट. G इज इक्वल टू 25 ओहम. X इज इक्वल टू V/G मायनस G फॉर्म्युला आहे. मग X ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग V ची किंमत आहे 10 भागिले आय जीची किंमत 25 × 10⁻6 वजा 25 मायनस 25. हा -6 वर गेला म्हणजे 10 × 10⁻6 प्लस 6 भागिले 25 वजा 25. पुन्हा ह्या 10 × 10⁻6 प्लस 6च्या ऐवजी आपण इथं काय घेऊ, कन्वर्ट करू. एक घातांक इकडे घेऊ म्हणजे 100 भागिले 25 × 10⁻6 प्लस 5 वजा 25 घेऊ. म्हणजेच काय, ह्याचा भागाकार केल्यावर 25 × 100 4 × 10⁻6 प्लस 5 म्हणजे 4 लाख वजा 25 म्हणजे 399,975 ओहम इतकं याचं उत्तर येतं. म्हणजेच 399.975 गुणिले 10⁻³ प्लस 3 ओहम घातांकामध्ये याचं उत्तर येतं. म्हणजे एक्सची किंमत ही इतकी येते. ठीक आहे. असाच एक प्रॉब्लेम फक्त व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला होमवर्क म्हणून हा इथं दिलेला आहे. बघा याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम and its full scale deflection current is 30 microampere. What is the resistance should be added to be it have a range of 10 to 15 volt. ठीक आहे. तर तो सेम प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॅल्यू बदलून दिलेल्या आहेत, त्या तुम्ही घरी सोडवायच्या. ठीक आहे. लास्ट आर्टिकल इन दिस चॅप्टर इज द थर्मोइलेक्ट्रिसिटी. तर मुलांनो आपल्याला माहिती आहे एखाद्या रजिस्टरमधून ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्यावेळेस त्या रजिस्टरमधून जाणाऱ्या करंटचं कन्व्हर्जन हे थर्मल एनर्जीमध्ये होतं. पण त्याच्या उलटी केस जी आहे ती एखाद्या थर्मल एनर्जीचं डायरेक्ट इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर होणं ह्याला म्हणायचं थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणायचं मुलांना. ह्याचा शोध सीबॅक ह्या शास्त्रज्ञांनी 1822 मध्ये लावला आणि हे जर्मन फिजिसिस्ट आहेत. आणि या इफेक्टला आपण काय म्हणतो, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. When an electric current is passed through a resistor, electric energy is converted into thermal energy. The reverse process, for example, conversion of the thermal energy directly into electrical energy, was discovered in 1822 by Seebeck, German physicist, and the effect is called as a thermoelectric effect. बघा मुलांनो, if two different metals are joined to form a closed circuit and these junctions are kept in different temperature, a small EMF is produced and a current flow through a metal. This EMF is called as a thermo EMF, and a pair of dissimilar metals forming the junction is called as a thermocouple. त्याला काय म्हणायचं, थर्मोकपल. मुलांना तर आपण फॉर एक्झाम्पल an antimony and bismuth thermocouple as shown in the figure below. बघा एकाला हॉट एंडमध्ये ठेवायचं, दुसऱ्याला कोल्ड एंडमध्ये ठेवायचं. ठीक आहे. अँटीमनी आणि बिस्मथ ह्या दोन मेटलच्या डिफरंट मेटलचा आपण इथं वापर केलेला आहे. तर अँटीमनी बिस्मथ हे एका याच्यामध्ये हे कोल्ड एंडला ठेवलेत आणि हे हॉट एंडला ठेवलेत. मग इथं थर्मल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी रूपांतर होतं आणि ज्याची मेजरमेंट आपण गॅल्व्हनोमीटरनं करू शकतो. आणि ह्या दोन मेटलला काय म्हणायचं, मग थर्मोकपल असं म्हणायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपला हा लेसन इथं संपलेला आहे. म्हणजे आपले फिजिक्स पेपर सेकंडचे 2 लेसन इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी हे 2 लेसन इथं आपले संपलेले आहेत. अभ्यासाला लागा. प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स दिल्या आहेत, त्याचा अभ्यास करा. एकदा पाहून न पाहता लिहून काढा, समजून घ्या. समजलं नाही तर पुन्हा मला विचारा. ठीक आहे. ओके. पर्सनली तुम्ही विचारू शकता तुमचे प्रॉब्लेम. ठीक आहे. हा चॅप्टर आपला इथं संपला.